तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 4.1 सोडूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, त्रिकोण LMN मध्ये टिंबटिंब हा शिरोलंब आहे व टिंबटिंब ही मध्यगा आहे। रिकाम्या जागेत योग्य रेषाखंडांची नावे लिहा। तर आपल्याला या ठिकाणी LMN हा एक त्रिकोण दाखवलेला आहे। तर शिरोलंब म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेला लंब म्हणजे त्या त्रिकोणाचा शिरोलंब असतो। तर या ठिकाणी रेख LX हा शिरोलंब आहे। तर मध्यगा म्हणजे काय? तर त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा असते। तर या ठिकाणी रेख LY ही मध्यगा आहे। लक्षात घ्या मित्रांनो, मध्यगेमुळं त्या बाजूचं दोन समान भागामध्ये विभागणी होते, म्हणजे लेंथ ऑफ LY आणि लेंथ ऑफ NY ही इक्वल असणार आहे, सारखी असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, त्रिकोण PQR एक लघुकोन त्रिकोण काढा व त्याचे तीनही शिरोलंब काढा। संपात बिंदूला O नाव द्या। तर आपण हा लघुकोन त्रिकोणाचा पाया QR काढला आणि या शिरोबिंदूला P हे नाव दिलं। हा झाला लघुकोन त्रिकोण PQR। याचे तीनही शिरोलंब आपल्याला काढायचे आहेत। तर गुण्याच्या सहाय्याने आपण शिरोबिंदू P मधून बाजू QR वरती लंब काढूया। तर गुण्याची एक काटकोन करणारी बाजू QR शी तंतोतंत जुळून घेऊया आणि दुसरी बाजू या पद्धतीने आपण बिंदू PC ॲडजस्ट केली। या बिंदूला आपण S नाव देऊया। आता R या शिरोबिंदूमधून बाजू PQ वरती लंब काढूया। या पद्धतीने आपण या गुण्याची काटकोन करणारी एक बाजू PQ शी तंतोतंत जुळून घेतली आणि दुसरी बाजू या Q बिंदूशी या पद्धतीने आपण ॲडजस्ट केली। आता आपण हा लंब काढला। याला आपण T हे नाव देऊया। RT हा शिरोलंब झाला। आता Q या बिंदूतून बाजू PR वरती लंब काढूया। या पद्धतीने आपण गुण्या ॲडजस्ट केला। या बिंदूला आपण P हे नाव दिलं। आता आपण या PQR चे तीनही शिरोलंब काढले। शिरोलंब PS, शिरोलंब
आर टी आणि शिरोलंब क्यू व्ही हे तिन्ही शिरोलंब या ठिकाणी एकमेकांना छेदतात. या छेदनबिंदूला आपण ओ नाव देऊया. हा झाला शिरोलंब संपात बिंदू. प्रश्न क्रमांक 3, त्रिकोण एस टी व्ही हा एक विशाल कोन त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवा. तर आपण एक एस टी व्ही हा एक विशाल कोन त्रिकोण काढून घेऊया. या विशाल कोन त्रिकोणाला आपण एस टी व्ही हे नाव दिलं. कोन टी हा 90 अंश मापापेक्षा जास्त असेल तर आता आपण शिरोबिंदू एस मधून बाजू टी व्ही वरती मध्यगा काढण्यासाठी बाजू टी व्हीचा मध्यबिंदू शोधूयात. त्यासाठी आपण बाजू टी व्हीचा लंब दुभाजक काढूया. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. कंपासचं एक टोक शिरोबिंदू टी वरती ठेवलं आणि अशा पद्धतीनं आपण एक कंस काढला. खाली एक कंस काढला. त्यानंतर कंपासमध्ये तेवढंच अंतर ठेवून कंपासचं एक टोक फी या बिंदूवरती ठेवलं आणि पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस आपण काढला. आता हे जे दोन्ही छेदनबिंदू आहेत कंसांचे ते आपण जोडून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला बाजू टी व्हीचा मध्यबिंदू मिळेल. त्याला आपण पी हे नाव दिलं. आता शिरोबिंदू एस मधून शिरोबिंदू एस आणि मध्यबिंदू पी जोडून घेऊयात. ही झाली एस पी ही मध्यगा. अशाच पद्धतीनं आपण कंपासचं एक टोक बिंदू टी वरती ठेवलं आणि कंपासमध्ये बाजू एस टीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या पद्धतीनं आपण कंस काढले. या दोन कंसाला छेदणारे आणखी दोन कंस आपण कंपासचं एक टोक एस या बिंदूवरती ठेवलं. कंपासमध्ये आहे तेच अंतर ठेवलं आणि या पद्धतीनं आपण छेदणारे पहिल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढून घेतले. या ठिकाणी आता आपण या दोन्ही कंसांना दोन्ही छेदनबिंदू जोडून घेऊयात. आता आपल्याला या ठिकाणी एस टीचा मध्यबिंदू मिळेल. या मध्यबिंदूला आपण क्यू हे नाव देऊया आणि शिरोबिंदू फी आणि मध्यबिंदू क्यू जोडून घेऊयात. फी क्यू ही झाली या विशाल कोन त्रिकोणाची दुसरी मध्यगा. आता आपण तिसरी मध्यगा काढूया. तर कंपासचं एक टोक शिरोबिंदू व्ही वरती ठेवलं. बाजू एस व्हीच्या निम्म्यापेक्षा अंतर घेतलं जास्त कंपासमध्ये आणि या पद्धतीनं आपण इथं एक कंस काढला आणि या बाजूला एक कंस काढला. कंपासमध्ये आहे तेच अंतर ठेवून कंपासचं एक टोक एस बिंदूवरती ठेवलं आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. दोन्ही छेदनबिंदू आपण पट्टीच्या साहाय्यानं जोडून घेतले.
या ठिकाणी आपल्याला बाजू एस व्हीचा मध्यबिंदू मिळेल, त्याला आपण आर हे नाव दिलं. आता आपण हा टी शिरोबिंदू आणि मध्यबिंदू आर जोडून घेऊयात. तर आपल्याला आपण तिन्ही मध्यगा काढल्या, मध्यगा एस क्यू, मध्यगा पी क्यू, मध्यगा एस पी, मध्यगा टी आर, आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला आपण जी हे नाव देऊया. याला आपण मध्यगा संपात बिंदू असे म्हणतो. तो जी या अक्षराने आपण दाखवला. प्रश्न क्रमांक 4, त्रिकोण LMN हा एक विशाल कोन त्रिकोण काढा, त्याचे सर्व शिरोलंब काढा, संपात बिंदूला O ने दाखवा. तर आपण एक विशाल कोन त्रिकोण काढूया. नाव दिलं आपण LMN. यम हा कोन 90 अंश मापापेक्षा जास्त असेल तर आपण प्रत्येक बाजूवरती समोरील शिरोबिंदूमधून शिरोलंब काढूयात. तर बाजू MN वरती आपण शिरोबिंदू L मधून लंब काढूया. तर या पद्धतीनं आपल्याला बाजू MN ही थोडी वाढवावी लागेल. N या शिरोबिंदूतून बाजू LM वरती जर लंब काढायचा असेल तर बाजू LM सुद्धा थोडी आपल्याला वाढवावी लागेल. तर आता आपण गुन्ह्याच्या साहाय्यानं शिरोबिंदू L मधून बाजू MN वरती शिरोलंब काढूयात. गुन्ह्याची काटकोन करणारी एक बाजू MN शी तंतोतंत जुळून घेऊया आणि दुसरी काटकोन करणारी गुन्ह्याची बाजू बिंदू LC या पद्धतीनं शिरोबिंदू LC या पद्धतीनं आपण ॲडजस्ट केली. हा शिरोबिंदू L मधून बाजू MN वरती लंब काढला. याला आपण नाव दिलं, या बिंदूला आपण नाव दिलं S, ही शिरोलंबाची खूण. याच पद्धतीनं आपण शिरोबिंदू N मधून बाजू LM वरती लंब काढूया. तर गुन्ह्याची काटकोन करणारी एक बाजू या पद्धतीनं आपण बाजू LMC जुळून घेतली आणि दुसरी बाजू शिरोबिंदू NC या पद्धतीने ॲडजस्ट केली. तर इथून आपण हा लंब काढला. याला नाव देऊया या बिंदूला T. आता शिरोबिंदू M मधून बाजू LN वरती लंब काढूया.
या पद्धतीनं आपण गुन्हे ॲडजस्ट केला आणि शिरोबिंदू एम मधून बाजू यल वरती या पद्धतीनं आपण लंब काढला. याला व्ही ए नाव देऊया या बिंदूला. तर तीनही शिरोलंब आपण काढले. शिरोलंब यल एस, शिरोलंब एम व्ही, शिरोलंब एन टी, पण त्यांचा आपल्याला छेदनबिंदू आणखी मिळालेला नाही आहे. तर आपण त्यासाठी तिन्ही शिरोलंब थोडे थोडे वाढून घेऊयात. या पद्धतीने शिरोलंब एस एल आपण वाढवला. अशाच प्रकारे आपण शिरोलंब एन टी वाढूया. आणि शिरोलंब एम व्ही सुद्धा या पद्धतीने आपण वाढवला. आता आपल्याला या ठिकाणी छेदनबिंदू मिळाला. हा झाला शिरोलंब संपात बिंदू या तिन्ही शिरोलंबांचा. तर याला आपण ओ हे नाव देऊया. अशा पद्धतीने आपल्याला एक विशाल कोन त्रिकोण काढून त्याचे सर्व शिरोलंब काढून त्याचा संपात बिंदू दाखवता येतो. प्रश्न क्रमांक 5. त्रिकोण एक्स वाय झेड हा एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या मध्यका काढा व संपात बिंदू जी ने दाखवा. तर आपण एक काटकोन त्रिकोण काढून घेऊया. या ठिकाणी आपण बिंदू वाय आणि या ठिकाणी बिंदू झेड दाखवूयात. तर बिंदू वाय मधून आपण गुन्ह्याच्या साहाय्यानं काटकोन काढून घेऊयात. तर हा झाला काटकोन त्रिकोण. आता या ठिकाणी बिंदू एक्स आणि बिंदू झेड जोडून घेऊया. एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण झाला. वाय या ठिकाणी 90 अंश मापाचा कोन आहे. तर आता आपल्याला प्रत्येक शिरोबिंदूमधून मध्यका काढायची आहे. त्यासाठी आपण प्रत्येक बाजूचा मध्यबिंदू लंब दुभाजक काढून शोधणार आहोत. तर कंपासचं एक टोक या वाय बिंदूवर ठेवून कंपासमध्ये बाजू वाय झेडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वरच्या बाजूला एक कंस काढला. त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं खालच्या बाजूला एक कंस काढला. कंपासमध्ये तेवढंच अंतर ठेवून पुन्हा या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला आणि खालीही पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. दोन्हीही कंसाचे छेदनबिंदू आपण जोडून घेतले. या बिंदूला आपण पी नाव देऊया. मध्यका म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड. तर आपण एक्स पी हा रेषाखंड किंवा मध्यका काढली. तर आता
आपण पुन्हा झेड या बिंदूतून आपल्याला बाजू एक्स वाय वरती मध्यरेखा काढायची आहे. तर आपण कंपासचं एक टोक बिंदू वाय वरती ठेवलं आणि बाजू एक्स वायच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं. वरच्या बाजूला एक कंस काढला, त्यानंतर खालच्या बाजूला एक कंस काढला. तेवढंच अंतर कंपासमध्ये ठेवून आणि कंपासचं एक टोक बिंदू एक्स वरती ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा चाप काढला आणि या ठिकाणी आपण पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा चाप काढला. आता दोन्ही कंसाचे छेदनबिंदू आपण जोडून घेतले. हा झाला बिंदू Q, एक्स वायचा मध्यबिंदू. आणि आपण बिंदू Q व शिरोबिंदू Z जोडून घेतले. आपली मध्यरेखा तयार झाली. आता आपण म्हणजे शिरोबिंदू Z मधून बाजू एक्स वाय वरती मध्यरेखा काढली आपण. त्या मध्यरेखेचं नाव आहे ZQ. आता आपण हा जो कर्ण आहे ZX त्याचा मध्यबिंदू लंबदुभाजकाच्या सहाय्याने शोधूया. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या शिरोबिंदू Z मधून वरच्या बाजूला एक आपण कंस काढला आणि खाली एक कंस काढला. कंपासमध्ये तेच अंतर ठेवून कंपासचं टोक एक्स बिंदूवरती ठेवलं. त्याला छेदणारा दुसरा कंस आपण काढून घेऊया. आणि या दोन्ही कंसाचे छेदनबिंदू आपण जोडून घेऊयात. आता या ठिकाणी या बिंदूला आपण R हे नाव देऊया. म्हणजे आणि या बिंदू R व शिरोबिंदू Y हे जोडून घेतले. ही झाली YR ही तिसरी मध्यरेखा झाली. आता या तिन्ही मध्यरेखांचा म्हणजे मध्यरेखा XP, मध्यरेखा YR आणि मध्यरेखा ZQ यांचा जो छेदनबिंदू आहे या ठिकाणी, या छेदनबिंदूला आपण मध्यरेखा संपात बिंदू, या मध्यरेखा संपात बिंदूला आपण G हे नाव दिलं. अशा पद्धतीनं आपण काटकोन त्रिकोणाच्या सर्व मध्यरेखा काढून त्यांच्या संपात बिंदूला G हे नाव दिलेलं आहे. यानंतरनं प्रश्न क्रमांक 6, कोणताही एक समद्विभुज त्रिकोण काढा, त्याच्या सर्व मध्यरेखा व सर्व शिरोलंब काढा, त्यांच्या संपात बिंदूबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. तर आपण एक समद्विभुज त्रिकोण काढून घेऊया. या समद्विभुज त्रिकोणाचा पाया 7 सेंटीमीटर लांबीचा काढूया. याला बिंदू Y आणि याला बिंदू Z हे नाव देऊया. आता आपल्याला दोन समान
लांबीच्या बाजू काढायच्या आहेत. त्यासाठी आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊयात. आणि कंपासचं एक टोक या बिंदू Y वरती ठेवून या ठिकाणी एक आपण कंस काढला. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून त्याला छेदणारा दुसरा हा कंस काढला आणि या दोन्ही कंसाचा छेदनबिंदू हा आपण जोडून घेऊयात. ही जी लांबी आहे ती 7 सेंटीमीटर आहे. याला आपण या छेदनबिंदूला किंवा शिरोबिंदूला आपण X नाव देऊयात. ही 6 सेंटीमीटरची बाजू होईल आणि ही 6 सेंटीमीटरची बाजू होईल. आता आपल्याला या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी मोजून घेतल्यामुळे त्यांच्या मध्यगा काढणं सोपं जाईल. तर आपण हा 3 सेंटीमीटर अंतरावरती मध्यबिंदू घेतला. याचप्रमाणे ही आपण बाजू 7 सेंटीमीटर काढलेली आहे. तर आपल्याला हा 3.5 सेंटीमीटर अंतरावरती YZ या बाजूचा मध्यबिंदू मिळेल. आपण XY ही बाजू 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. त्याचा मध्यबिंदू आपल्याला हा 3 सेंटीमीटर अंतरावरती मिळेल. या तिन्ही मध्यबिंदूंना आपण P, Q, R ही नावं देऊया आणि तिन्ही मध्यगा त्रिकोणाचे आपण काढून घेऊया. आता आपण या तिन्ही मध्यगांच्या संपात बिंदूला G हे नाव देणार आहोत. आता आपण या तिन्ही बाजूंचे शिरोलंब गुण्याच्या सहाय्याने काढूयात. आपण आधी या बाजूचा शिरोलंब काढूयात. या पद्धतीने आपल्याला गुन्हे ॲडजस्ट करावा लागेल. गुन्ह्याची काटकोन करणारी बाजू तर या Z या शिरोबिंदूमधून बाजू XY वरती आपण लंब काढला. शिरोलंब काढला आणि ह्या शिरोलंबाची ही खून. दुसरा आपण शिरोलंब काढूया YZ या बाजूवरती शिरोबिंदू Y मधून. तर या पद्धतीने आपण गुन्हे ॲडजस्ट केला. हा झाला शिरोलंब. याला आपण ही शिरोलंबाची खून आणि आपण तिसरा जो काही शिरोलंब काढणार आहोत तो X मधून बाजू YZ वरती काढूया.
तर गुन्ह्याची काटकोन करणारी एक बाजू वाय झेडशी तंतोतंत जुळून घेऊयात आणि दुसरी बाजू एक्स बिंदूशी या पद्धतीने ॲडजस्ट करूयात. म्हणजे जो काय आपल्याला जी काय एक्स आधी आपण मध्यकांना नावं देऊयात, एक्स वाय झेड पी आर आणि याला क्यू हे नाव दिलेलं आहे. तर आपण या पद्धतीनं आपण ॲडजस्ट केलं होतं. म्हणजे जी काय मध्यगा आहे एक्स क्यू तोच आपल्याला शिरोलंब मिळेल. या ठिकाणी आपण अशी खूण केली. आता या झेड आणि हा जो शिरोलंब आहे बाजू एक्स वाय वरती काढलेला त्याला आपण यम नाव दिलं, शिरोलंब झेड यम. आणि वाय या शिरोबिंदूतून जो बाजू एक्स झेड वरती शिरोलंब काढलेला आहे त्याला आपण एन हे नाव दिलं. आता या शिरोलंबाला एक्स क्यूला वेगळं नाव देण्याची गरज नाही, कारण ही समद्विभुज त्रिकोणाची मध्यगाही आहे आणि शिरोलंबही आहे. तर आपण या शिरोलंब संपात बिंदूला ओ हे नाव दिलं तर आपल्या लक्षात येईल की समद्विभुज त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू आणि मध्यगा संपात बिंदू हा या ठिकाणी हा मध्यगा संपात बिंदू आहे जी, ते समद्विभुज त्रिकोणाचा जो पाया आहे वाय झेड त्या पायाच्या लंब दुभाजकावरती हे दोन्हीही संपात बिंदू आहेत. तर आपण आता निरीक्षण नोंदूया. निरीक्षण निरीक्षण समद्विभुज त्रिकोणाचे समद्विभुज त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू जी व लंब संपात बिंदू ओ हे एकाच रेषेवर असून त्रिकोणाच्या पायाच्या लंब दुभाजकावरती आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचे तिन्ही मध्यगा आणि शिरोलंब काढता येतात आणि त्याचं निरीक्षणही या ठिकाणी आपण नोंदवलेलं आहे. मध्यगा हा जो बाजू एक्स वायचा मध्यबिंदू आहे पी, म्हणजे आपण अशाही खुणा या ठिकाणी दाखवू शकतो. प्रश्न क्रमांक 7, रिकाम्या जागा भरा. त्रिकोण ABCचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे
प्रश्न क्रमांक यातला 1, जर लेंथ ऑफ आर जी बरोबर 2.5 तर लेंथ ऑफ जी सी बरोबर किती? तर हा जो मध्यगा संपात बिंदू जी आहे तो मध्यगा सी आरला 2:1 या प्रमाणात विभागतो. आपल्याला लिहिता येईल लेंथ ऑफ सी जी छेद लेंथ ऑफ आर जी बरोबर 2:1. रेख सी जी ही रेख आर जीच्या दुप्पट असते. तर आपल्याला आर जीची लांबी 2.5 दिलेली आहे, ती आपण ठेवूया. लेंथ ऑफ सी जी छेद आर जीची लांबी दिलेली आहे 2.5 बरोबर 2/1. आपल्याला सी जीची लांबी काढायची आहे. त्रिकस गुणाकार करूयात. लेंथ ऑफ सी जी गुणिले 1 लेंथ ऑफ सी जी बरोबर 2 गुणिले 2.5 बरोबर 2 गुणिले 2.5 5 येईल. म्हणजे सी जीची लांबी ही 5 येणार आहे. या ठिकाणी आपण 5 लिहूयात. यानंतर आपल्याला काढायचा आहे प्रश्न क्रमांक 2 यातला, जर लेंथ ऑफ बी जी बरोबर 6 तर लेंथ ऑफ बी क्यू बरोबर किती? बी जी 6 दिलेली आहे आणि बी क्यूची लांबी काढायची आहे. पूर्ण बी क्यू या मध्यगीची आपल्याला लांबी काढायची आहे. तर आपल्याला गुणोत्तर माहिती आहे. लेंथ ऑफ बी जी छेद लेंथ ऑफ जी क्यू बरोबर हे गुणोत्तर 2:1 असतं. आपल्याला बी जीची लांबी दिलेली आहे, बी जी 6 दिलेली आहे, ती आपण किंमत ठेवूयात. 6 छेद लेंथ ऑफ जी क्यू बरोबर 2/1. तिरकस जर गुणाकार केला तर 6 6 बरोबर 2 गुणिले लेंथ ऑफ जी क्यू. 2 इकडे गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यावर भागिले होईल. 6/2 बरोबर लेंथ ऑफ जी क्यू. 2 बेत्रिक 6. 3 बरोबर लेंथ ऑफ जी क्यू. जी क्यूची लांबी आपल्याला 3 मिळाली. बी जी 6 आहे. आपल्याला काढायचं आहे बी क्यू म्हणजे पूर्ण मध्यगीची लांबी काढायची आहे. तर आपण असं लिहू शकतो लेंथ ऑफ बी क्यू बरोबर लेंथ ऑफ बी जी अधिक लेंथ ऑफ जी क्यू. आता आपल्याला बी जी माहिती आहे 6 आणि बी क्यू 3. 6 अधिक 3 बरोबर 9. म्हणजे बी क्यूची लांबी मिळाली आपल्याला 9. ही आपल्याला लांबी मिळेल. यानंतर शेवटचा प्रश्न 3रा यातला, जर एपी बरोबर लेंथ ऑफ एपी बरोबर 6, पूर्ण मध्यगीची लांबी दिलेली आहे 6. आपल्याला तर लेंथ ऑफ ए जी काढायचा आहे, ए जी आणि लेंथ ऑफ जी पी. तर लक्षात घ्या की जी हा मध्यगा संपात बिंदू मध्यगा ए पीला 2:1 या गुणोत्तरात प्रमाणात विभागतो. तर आपल्याला लिहिता येईल
लेंथ ऑफ ए जी छेद लेंथ ऑफ जी पी बरोबर 2/1. तर आपल्याला ए पीची लांबी काढायची आहे, ए जी आणि जी पीची लांबी काढायची आहे. तर आपल्याला ही समानपट एक्स मानावं लागेल. समानपट एक्स मानू. हे गुणोत्तर आहे, ए जी छेद जी पी हे गुणोत्तर आहे. तर आपल्याला लेंथ ऑफ ए जी मिळेल 2x आणि लेंथ ऑफ जी पी मिळेल x. आता लेंथ ऑफ ए पी बरोबर लेंथ ए पी म्हणजे काय, तर लेंथ ऑफ ए जी प्लस लेंथ ऑफ जी पी. लेंथ ऑफ ए जी किती आहे, ती 2x अधिक जी पी एक्स आणि ए पीची लांबी आहे 6. तर 6 बरोबर 2x आणि x 3x. एक्सची किंमत काढायची आहे, 6/3 बरोबर x. x बरोबर 3 1 3 3 2 6. एक्सची लांबी आपल्याला एक्सची किंमत मिळाली 2. आता आपण या एक्सची किंमत ए जी मध्ये ठेवूयात. लेंथ ऑफ ए जी बरोबर 2 गुणिले 2 4 आणि लेंथ ऑफ जी पी बरोबर एक्सची किंमत आहे 2. म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ ए जी मिळाली 4 आणि जी पी मिळाली 2. तर या अशा पद्धतीने आपण किमती फाइंड आउट करू शकतो.